हॅलो फ्रेंड्स, आज आपण निरगुडी ही आयुर्वेदिक शक्तिशाली वनस्पती याबद्दल माहिती घेत आहोत। या वनस्पतीला हिरवीगार अशी पानं असतात। ते 3 किंवा 5 अशी पानं एका याला आलेले असतात कंपाऊंडली, आणि याला फुलं येतात। ती निळ्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची येतात, छोटी छोटी फुलं येतात। त्याला बिया पण येतात। तर या वनस्पतीचे पानं, फुलं, बिया आणि मुळे हे सर्व वनस्पतीचं पार्ट उपयुक्त आहेत। तर यांची पावडर केली जाते, वाळवून पावडर पण तयार करतात, किंवा डायरेक्ट ओलं ताजं पण याला यूज करू शकतात। ही अशी ताजी पानं तोडायची, तोडल्यानंतर त्याचा काढा बनवायचा, त्याचा पाणी उकळवायचं, त्याच्यामध्ये पानं, फुलं, बिया सगळं टाकायचं, आणि नंतर ते गाळून घ्यायचं। ते गाळल्यानंतर त्याच्यामध्ये शॅम्पूची पुडी टाकायची, आपण जो शॅम्पू आहे तो शॅम्पू टाकायचा, आणि त्याच्यानंतर केस धुवायचे। तर हे नॅचरल हेअर कंडिशनर आहे। त्यामुळे तुमचे केस पांढरे होणार नाही, केसांमधला कोंडा निघून जाईल, आणि उबा लिखा तर कधी होणारच नाही। तर हे या झाडाचं खूप महत्त्व आहे। केसांसाठी हे हेअर टॉनिक आहे। एक महत्त्वाचा उपयोग सांगितला। दुसरा महत्त्वाचा उपयोग याचा असा आहे की हे रुमॅटिझमवर व आर्थरायटिसवर वापरलं जातं। म्हणजे संधिवात असू द्यात किंवा हाडांचं कुठलंही डिसीज असू द्या, त्याच्यावरती याची वाफ घेऊन जिथे तुमचं दुखतं आहे, हाडांना सूज आलेली आहे, तिथे त्याची वाफ घेतली जाते, किंवा पोटातून पण याचा काढा घेतला तरी याचा फायदा होतो। तिसरा उपयोग की खूप ताप येत असेल, हाडी ताप येत असेल, किंवा असाही कावीळचा ताप असेल, तर त्याच्यामध्ये याच्या पाल्याचा रस घेतल्यामुळे अंगाचा दाह थांबतो। कारण हे अँटीऑक्सिडंट आहे, याच्यात फिनॉल आणि काही अल्कलॉइड्स आहे, तर त्यामुळे ताप जाण्याचं काम पण हे करत असतं। तर असे याचे